मुंबईतल्या मालाडच्या मड आयलंड आणि एरंगळ परिसरातल्या कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे CRZचे बोगस सरकारी नकाशे तयारी करून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलंय। भूमी अभिलेख कार्यालय, मुंबई महापालिका आणि धनदांडग्यांच्या भ्रष्ट साखळीनं संगनमत करून हा घोटाळा केल्याचं दिसून आलंय। उच्च न्यायालयाच्या आदेशानं नेमण्यात आलेल्या SITच्या तपासात ही बाब उघड झाली आहे। या प्रकरणात SITनं 4 अटक केली असून 18 सरकारी कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलंय। मुंबई CRZ घोटाळा। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाडच्या मड आयलंड इथं भूमी अभिलेख कार्यालय, मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीनं संगनमतानं केलेला CRZ घोटाळा। पण हा घोटाळा नेमका काय आहे? भूमी अभिलेखच्या 1967च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करण्यात आल्या। पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवर सरकारी नोंदी बदलण्यात आल्या। CRZ आणि NDZ क्षेत्रांना डेव्हलपमेंट झोनमध्ये वर्गीकृत करण्यात आलं। मड आयलंडमध्ये नो डेव्हलपमेंट झोन, CRZ आणि NA नियमांचं उल्लंघन करून नवी बांधकामं करण्यात आली। दलाल, सरकारी कर्मचारी आणि कंत्राटदारांचा या सगळ्यात हात होता। मुंबई CRZ घोटाळा हा आता उघडकीस आलेला आहे। मुंबईतले जे पूर्वज होते, ज्यांची शेती ही मुंबईशी लगत जी होती, त्या ठिकाणी अनधिकृतरित्या बंगले बांधून तेच अनधिकृत बंगले आता पूर्वरत म्हणजे अधिकृत करण्यासाठी अनेक बनावट डॉक्युमेंट्स, नकाशे हे उभारण्यात आले आणि त्यानंतर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आलेला आहे। मुंबईत असे मड, मारवे त्याचबरोबर इतर भागात शेकडो बंगले हे अनधिकृतरित्या उभे असून यावर आता कारवाई नेमकी कधी करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। हे संपूर्ण प्रकरण जेव्हा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिलं, त्याच्यानंतर या संपूर्ण प्रकरणासाठी एक विशेष SIT स्थापन करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर अशा संदर्भात 4 विविध गुन्हे हे देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणात आता 18 जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 निवृत्त अधिकारी आहेत, तर 2 या ठिकाणचे दलाल आहेत। अशाच प्रकारे अनेक बंगले हे सरकारी लँड्स वरती उभे आहेत, ज्याची परवानगी ही नाहीये। मात्र दुसरीकडे सरकारच्याच डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्याचे अधिकृत कागदपत्र म्हणजे बनावट कागदपत्र, बनावट नकाशे उभारून अशाच पद्धतीने हे लँड्स वरती अनेक घरं ही आता उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणात 4 वेगवेगळे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले। मात्र सरकारी अधिकारी या प्रकरणात कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे। 2016ला मी त्याबाबत पहिली मला माहिती मिळेल त्याबाबत मी तक्रार केली। तेव्हा समोरचे व्यक्ती येऊन त्यांचं म्हणणं मांडून गेलेले। तेव्हा त्यांना मी सांगितलेलं की आमच्या सह्या नाही आहेत, तरी देखील त्यांनी बोगस सह्या, बोगस ULC ऑर्डर्स असे सगळे बोगस ऑर्डर्स करून ते रजिस्टर केले। त्या रजिस्ट्रारने सुद्धा त्यांचा FIR दाखल केलेला आहे आणि ते त्याबाबत त्यांनी कारवाईसाठी आता ती CIDच्या एका विभागाकडे ती केस सुरू आहे अजूनही। यापुढे कारवाई न झाल्यामुळे हे आता आम्हाला याच्यामध्ये दाखल करायला लागलं कोर्टामध्ये की कारवाईच होत नव्हती। अजूनही सरकारी बाबतीत तर कारवाई होतच नाही। इथल्या एका गावात बळजबरीनं अनेक जमिनी बळकावल्याचंही समोर आलंय। शेतामध्ये ती आमचं काय असं हे नाही घेतलं का, आमच्याकडून नो ऑब्जेक्शन का काय असं काहीच नाही। त्यांनी ती जागा घेतली, फसवणूक केली लोकांची आणि बांधून घेतलं CRZमध्ये। त्या काही ऑर्डर्स दिसल्या म्हणून आम्हाला काय तेव्हा लक्षात आलं की आमच्या ग्रामस्थांची कुठेतरी काहीतरी फसवणूक झालेलीच आहे। म्हणजे काही लोकांच्या शेती म्हणजे आता शेती आहे, जिथे बांध आहे, बांधावरून 3 फुटीचा रस्ता असतोच प्रत्येक शेतकऱ्याला जायला। मग जे बिल्डर आले, कोण एजंट आले, त्यांनी ह्या जागा घेतल्या आणि बाजूच्या शेतकऱ्याला सांगायला लागले की तुम्हाला रस्ता नाही आहे ना। आजही तसंच झालंय। 2021 मध्ये विधान परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी या प्रकरणावर तत्कालीन सरकारचं लक्ष वेधलं होतं। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि संबंधितांवर FIR दाखल करण्याची मागणीही दरेकरांनी केली होती। आणि मला वाटतं उशिरा का होईना या ठिकाणी या सर्व बांधकामांच्या संदर्भात कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाले। परंतु मला वाटतं ही तोडक कारवाई तात्पुरती नसावी,
त्या ठिकाणी जे इन्क्रोचमेंट झालेलं आहे ते सर्व इन्क्रोचमेंट दूर करून कोणी स्टुडिओ बनवला आहे, कोणी बंगला बनवला आहे, भाड्यानं देऊन लाखो रुपये त्या ठिकाणी कमावत आहेत. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा निपटारा होण्याची आवश्यकता आहे आणि आता ते सुरू झालं आहे. एकूणच मुंबईतले सरकारी अधिकारी धनदांडगे यांच्यासाठी सरकारी आणि गरिबांच्या जमिनींवर सगळे नियम धाब्यावर बसवून कसं अतिक्रमण करतात हे यातून समोर आलंय. या प्रकरणात ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळावा आणि घोटाळेबाजांवर कारवाई व्हावी हीच अपेक्षा. सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.